हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठली कन्सेप्ट किंवा फॅक्ट नाही आहे, तर तुमच्या सगळ्या इनपुट्सच्या आधारावर एक मला असा व्हिडिओ बनावा वाटला की जो की एखाद्या टॉपिकचा अभ्यास कसा करावा ह्याची एक कमतरता मला जाणवली. जसं की फॉर एक्झाम्पल आता आपण बघतो LPG पॉलिसी हा टॉपिक आहे, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण. तर या टॉपिकमध्ये लिबरलायझेशन म्हणजे काय, प्रायव्हेटायझेशन म्हणजे काय, ग्लोबलायझेशन म्हणजे काय, ह्या संकल्पना आहेत, कन्सेप्ट हे माहिती पाहिजेत. पण यासोबतच त्या टॉपिकची सगळ्यात महत्त्वाची रिक्वायरमेंट काय माहिती का तुम्हाला, बॅकग्राऊंड. म्हणजे स्वातंत्र्यापासून 1947 ते 1991 पर्यंत या सगळ्या धोरणांचा अभ्यास म्हणजे त्या LPG टॉपिकचा बेस आहे. तसंच सेम अजून एक टॉपिक सगळ्यात जास्त चर्चेत असतो तो म्हणजे पंचवार्षिक योजना. कारण त्याचा प्रचंड मोठा आवाका आहे, खूपच जास्त डेटा आहे, फॅक्ट्स आहेत आणि कालावधीसुद्धा. म्हणजे पहिली पंचवार्षिक योजना बघितली 1951ला सुरू झाली आणि संपली कधी आत्ता 2017ला. सगळ्या 12 पंचवार्षिक योजनेचा शेवटचा सांगतोय भाग मी. अशा एवढ्या मोठ्या ड्युरेशनचा हा एक टॉपिक आहे आपला. मग त्याचा अभ्यास कसा करायचा याची एक थोडी गाईडलाईन तुम्हाला द्यावी वाटली मला, म्हणून हा व्हिडिओ बनवतो मी. ठीक आहे, चलो. सो हा आपला पुस्तकाचा सगळा आत्तापर्यंत आलेला डेटा तुम्हाला आपल्या अर्थनीतीच्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध आहे. 2024साठी तयारी करत असाल तर नक्की इकॉनॉमिक्स गाईड एकदा बघून घ्या. तुमच्या सगळ्या म्हणजे महाराष्ट्रातून ज्या काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्याच्याबद्दलच्या तुम्ही दिलेला जो रिस्पॉन्स आहे त्याबद्दल खरंच मनपूर्वक धन्यवाद. जे नवीन कोणी असेल त्यांनी एकदा बघा. मी घ्याच आणि रेफरच करा असं अजिबात सजेस्ट करत नाहीत, तुमची चॉईस आहे. बाकी कोळंबे सरांचं, देशले सरांचं पुस्तकसुद्धा बेस्ट आहे, मी वारंवार सांगतोय. तुम्ही ज्या पुस्तकातून कम्फर्ट आहात, जे कळतं ते वाचा. फायनली तुमचा रिझल्ट येणं महत्त्वाचं आहे. पण एकदा जस्ट एक बघा, ह्याच्यात काय म्हणतो आपण त्याला, सॉर्टिंग, टेबल, चार्ट, डायग्राम, कलर, ह्या सगळ्यामुळे जरा थोडं सिम्प्लिफिकेशन होईल इकॉनॉमिक्स वाचण्यामध्ये. चला, मेन आपला आत्ताचा मुद्दा पंचवार्षिक योजना. ह्याच्याबद्दलची एक जी डाऊट आहे, गाईडलाईन आहे ती तुम्हाला आज मिळेल, जेणेकरून 2024साठी कुठलीही चूक ही आपल्याला राहायला नको. पंचवार्षिक योजनेचा अभ्यास कसा करायचा त्याच्यासाठी तुम्हाला ही माहिती पाहिजे. हा जो टॉपिक आहे हा ॲक्च्युली ब्रॉडली बघायला गेलं तर आर्थिक नियोजन या नावाने ओळखला जातो, इकॉनॉमिक प्लॅनिंग. मग आर्थिक नियोजन म्हणजे जगातील कुठलाही देश ज्यावेळेला प्रगती किंवा आर्थिक विकास करत असतो, आर्थिक वाढ करायची असते, तेव्हा त्याला प्लॅनिंग करावं लागतं. मग ते प्लॅनिंग कशाचं असतं, पूर्ण देशात असलेले रिसोर्सेस, मग ते नॅचरल रिसोर्सेस घ्या, ह्युमन रिसोर्सेस घ्या, ह्या सगळ्यांचा व्यवस्थित आढावा घेतो. त्याच्यानुसार ठरवतो की आता आपल्याला काय करायचं आहे. जसं की भारतासमोर काय आव्हानं होते, दारिद्र्य मोठ्या प्रमाणात होतं, बेरोजगारी, आर्थिक विषमता, प्रादेशिक विषमता, ब्रिटिशांनी फार मोठ्या प्रमाणात आपलं आर्थिक शोषण केलं होतं. या सगळ्या गोष्टीतून बाहेर येण्यासाठी आता आपल्याकडे काय काय अवेलेबल आहे रिसोर्सेस, ह्युमन ॲज वेल ॲज नॅचरल रिसोर्सेस, त्याचा आढावा घेऊन आपल्याला आता नियोजन करायचं होतं. मग जगातील प्रत्येक देश स्वतःच्या विकासासाठी काहीतरी नियोजन करतं, त्याला आपण प्लॅनिंग म्हणतो. तेच नियोजन सगळं अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी असतं, म्हणजेच आर्थिक घटकांचं नियोजन, म्हणजेच आर्थिक नियोजन, इकॉनॉमिक प्लॅनिंग. क्लिअर. त्याच्यात पुढं या आर्थिक नियोजनामध्ये ही कन्सेप्ट आहे नियोजनाची. तुम्हाला हे पण विचारलेलं आहे एक्झॅक्टली नियोजन म्हणजे काय, त्यात काय प्रोटोकॉल केला जातो, जे आता सांगितलं तुम्हाला. नैसर्गिक संसाधनाचा आढावा घेतला जातो, एक केंद्रीकृत संस्था स्थापन केली जाते, जशी आपल्याकडे नियोजन आयोग होती. त्याच्यानंतर काही प्रायोरिटीज ठरवल्या जातात, जसं आपल्याकडे दारिद्र्य, बेरोजगारी, निरक्षरता, आर्थिक विषमता सगळेच होते ना. पण सगळ्याच्या सगळेच भारताने सुरुवातीलाच घेतलं का, पहिल्याच पंचवार्षिक योजनेमध्ये सगळे टार्गेट केले का, नाही. त्यातही प्रायोरिटी कुठली ठरवली, आपल्याला दारिद्र्य निर्मूलन करायचं आहे, अन्न हा घटक जास्त सगळ्यात महत्त्वाचा प्रायोरिटी ठरवला, म्हणून कृषीवर भर दिला, तशी प्रायोरिटी ठरवली. त्याच्यानंतर त्याच्यासाठी काही प्रतिमान ठरवलं, म्हणजे मॉडेल, नेमकं आपल्याला हे जे नियोजन करायचं आहे ह्याच्यासाठी कुठल्या प्रतिमानाचा वापर करून आपण ते इम्प्लिमेंट केलं पाहिजे. मग प्रतिमान आलं. त्याच्यानंतर पुन्हा योजना असतात विविध, तयार केलेलं धोरण याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी योजना असतात आणि एकंदरीत ड्युरेशन ठरवला जातो. मग हे झालं सगळं कन्सेप्ट. नेमकी नियोजनाची संकल्पना काय जी आत्ता मी तुम्हाला सांगितलेलं तो, त्यातही वेगवेगळे प्रकार आहेत. केंद्रीकृत नियोजन, विकेंद्रीकृत नियोजन, भौतिक नियोजन, वित्तीय नियोजन, हा सगळा जो पार्ट आहे तुम्हाला कन्सेप्टच्या अँगलने विचारला जातो. एक्झॅक्टली याच सगळ्या आर्थिक नियोजनाचं जे काही आपण इम्प्लिमेंटेशन करतो तो नेमकं किती कालावधीसाठी करतो, तर भारतामध्ये 5 वर्षासाठी केलं जातं. मग हे केलेलं आर्थिक नियोजन जेव्हा 5 वर्षासाठी असतं, म्हणजे त्याचं ॲप्लिकेशन झालं असं आपण म्हणतो. याचं 5 वर्षाच्या आर्थिक नियोजनाला आपण काय म्हणतो, पंचवार्षिक योजना. नाऊ गॉट इट. एक्झॅक्टली डिफरन्स काय आहे पंचवार्षिक योजना आणि आर्थिक नियोजन. आपण वेगवेगळ्या नावाने या टॉपिकला ओळखलं जातो. आर्थिक नियोजनाचा टॉपिक म्हणतो, पंचवार्षिक योजना म्हणतो. आता एक्झॅक्टली लक्षात आलं, 5 वर्षासाठी केलेलं आर्थिक नियोजन म्हणजेच पंचवार्षिक योजना, हे ॲप्लिकेशन झालं. चलो, हा बेसिक पार्ट झाला. मूळ मुद्दा पुढे या इकडं. मग आता हा पंचवार्षिक योजना टॉपिक घ्या, आर्थिक नियोजन घ्या, वॉटेवर. तुम्हाला हा नेमका करायचा आहे कसा, त्याचा आवाका एवढा मोठा आहे, प्रचंड. एवढे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला आलेले आहेत, हे मी माझ्या मनाने काढलेले नाही आहेत. आयोगाच्या मागच्या प्रश्नांच्या आधारावर हे कीवर्ड्स फाइंड आउट केलेले आहेत, तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहेत येणाऱ्या परीक्षेसाठी. तुम्ही जर पंचवार्षिक योजना टॉपिक घेतला तर तुम्हाला काय काय आधी घ्यायचे ते बघू आणि मग ह्याच्यावर डिस्कस करू. नंबर 1 अध्यक्ष.
आता अध्यक्ष म्हणजे काय वेगळी करायची गरज आहे का? तुम्ही माहिती नियोजन आयोग जो आधी होता, आता नीती आयोग आहे, ह्याचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान. मग त्यावेळी जी काही पंचवार्षिक योजना होती त्यावेळेला जे पंतप्रधान होते तेच अध्यक्ष असणार आहेत. हा पहिला मुद्दा. दुसरं, आयोगाने अजून एक टार्गेट केलं बघा, त्या योजनेचे काही उपनाव असतात. पुनरुत्थान योजना असेल किंवा मानव विकास संदर्भातील योजना असेल, रोजगार निर्मितीची योजना असेल, काहीतरी थीम, उपनाव, काहीतरी नाव दिलेलं असतं. किंवा 11व्या आणि 12व्या पंचवार्षिक योजनेचं पण तुम्ही बघा थीम विचारलेली आहे. म्हणजे आपल्याला जे काही वाढ विकास करायचा आहे हे वेगवान करायचा आहे, सर्वसमावेशक करायचा आहे, वेगवान, सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास करायचा आहे, असे टायटल विचारले आहेत 11वी आणि 12वी पंचवार्षिक योजनेचे. जुन्यांना माहिती असेल मी PYQ बद्दल बोलतोय, क्लिअर कट आलेले आहेत. मग हा एक मुद्दा. नेक्स्ट, प्रतिमान. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, मला एखादी पंचवार्षिक योजना राबवायची असेल तर ती ॲग्रिकल्चर बेस आहे की इंडस्ट्री बेस आहे का अजून काही आहे, त्यासाठी एखाद्या कुठल्या तरी अर्थतज्ञांनी काहीतरी मॉडेल तयार केलेलं असतं, आपण ते ॲक्सेप्ट केलेलं असतं. मग ती महालनोबिस प्रतिमान असू द्यात, हेराल्डोमन प्रतिमान असू द्यात, वेगवेगळे आहेत ना, तो एक मुद्दा आला. नेक्स्ट, कालावधी. ह्याला स्टार मार्क करा. कालावधी तुम्हाला सगळ्याच बाजूनी मार्क देणार आहे. तुम्हाला सर मग याच्यावर प्रश्न आला आहे का? सांगतो ना, PYQ सांगतो तुम्हाला डायरेक्टली. आपल्याला एकतर योजनेचा सुट्टीचा कालावधी याच्यावर प्रश्न आहे, एकदम बेसिकवाला. नंतर पहिली पंचवार्षिक योजना खालीलपैकी कोणत्या कालावधीसाठी केलेली आहे, दिस इज युअर PYQ. आणि मी फार काही 2012-13चे घेत नाहीत, मागच्या 4-5 वर्ष हे जे आढावा घेतला आहे प्रश्नपत्रिकांचा त्याच्यानुसार ह्याच्यावरही प्रश्न आहेत. म्हणजेच आपल्याला आता रँडमली कालावधी माहिती पाहिजे. तुम्हाला तर मी आत्ता विचारलं 3ऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी किती, 8व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी किती आहे, पटकन सांगता येईल का? आणि जर येत नसेल तर आयोगाचे प्रश्न आहेत. मग आपण कशाचा अभ्यास करतोय बघा. ह्या सगळ्या गोष्टीचं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या सांगतो. मी सतत सध्या काही दिवस तुमची नुसती क्वेश्चनिंग करेल. तुम्ही केलेला अभ्यास इथं चेक व्हायलाच पाहिजे, नाही तर मग आयोगात हे काय म्हणतो त्याला ह्याचे परिणाम भोगावे लागतील. ह्या सगळ्या गोष्टीवर जर आयोगात प्रश्न आला तर मग कळतं अरे आयोग असे पण प्रश्न विचारतं. एका वर्षासाठी मित्रांनो त्याचा तुम्हाला परिणाम भोगावा लागेल, पश्चाताप. त्यामुळे इथंच काय असेल ते प्रश्नाचे उत्तर देत चला, आणि येत नसेल तर त्याच्यावर लक्ष द्या. या इकडं मुख्य भर. पहिल्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कशा होता, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कशावर होता, त्यासोबत सर्वाधिक खर्च. मी जे विद्यार्थी बॅचचे त्यांना हे सांगित असतो का डेमो, तुम्हाला आत्ता विचारतो, जे नवीन आहेत त्यांना उत्तर द्या मला. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये मुख्य भर कशाचा असतो, कशावर होता, कृषीवर. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कशावर होता, उद्योगावर. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वाधिक खर्च हा कोणत्या क्षेत्रावर होता, उद्योगावर. आत्ता जे स्टेटमेंट केलं लास्टचं हे स्टेटमेंट चुकीचं आहे. मुख्य भर ज्यावेळेला विचारलं जातं ना तेव्हा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये मुख्य भर हे उद्योग क्षेत्रावर होता, पण दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वाधिक खर्च मात्र उद्योग क्षेत्रावर नव्हता. मग हे सगळं कळण्यासाठी आपल्याला परत 1-1.5 वर्ष वाया घालावं लागतं. जेव्हा आयोगाचा प्रश्न येतो, आपण उत्तर चुकवतो, मग रिझल्ट जातो, मग पुन्हा कळतं अरे हे असं असं होतं. मग सर्वाधिक खर्च आणि मुख्य भर यामधला डिफरन्स हे इथंच बघून घ्यायचं आहे. कळतंय का, एक्झाम ओरिएंटेड अप्रोच येतोय का, एक्झॅक्टली पंचवार्षिक योजना तुम्ही आजपर्यंत कसे वाचत होतात त्याचे हे सुट्टे भाग केले का, आणि त्याच्यात इम्पॉर्टंट काय, प्रश्नांचं स्वरूप कसं आहे, PYQचा बेस ह्याला मी दिलेला आहे. असाच सगळा कंटेंट व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटतो तुमचे फीडबॅक नक्की द्या, कारण हे सगळे तुमच्या इनपुट्सवरून मी हे तुम्हाला सांगत चाललो आहे. तुमच्या अडचणी ज्या काही गोष्टी आहेत ह्या रिलेट होत आहेत का, आणि मुद्दा येते लक्षात की पंचवार्षिक योजनेचा सर आम्हाला खरंच डाऊट होता, आता डिकोड व्हायला लागलं. मुख्य भर आणि सर्वाधिक खर्च. नेक्स्ट, आर्थिक वाढ. ह्याच्यामध्ये सरकारने एखादी पंचवार्षिक योजना जाहीर केली त्यासोबत सरकार काय करतं, काही टार्गेट जाहीर करतं. म्हणजे मला या 5 वर्षामध्ये 5% आर्थिक वाढ करायची, म्हणजे GDP वाढवायचा ना 5 वर्षामध्ये. हे झालं आर्थिक वाढीचं लक्ष्य दर, टार्गेट ठेवले मला 5% GDP वाढवायचा आहे. पण एक्झॅक्टली पूर्ण 5 वर्षाची पंचवार्षिक योजना झाली, मग फायनली आपल्याला काय कळतं की अरे नाही, ते 3% अचीव्ह झाला आहे, म्हणजे हा साध्य दर झाला. म्हणजे प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये तुम्हाला लक्ष्य दर आणि साध्य दर अशी आकडेवारी आहे. सो याच्यावरही प्रश्न आहे. नेक्स्ट, विविध योजना. ह्याला पण स्टार मार्क करा. तुम्हाला जे पूर्वपरीक्षेला योजनेवर प्रश्न येतात ना, तुमचा एक प्रश्न असतो सर जुनी योजना करायची का नवीन योजना करायची. सो जुन्या योजना करायच्यात का, कारण त्या पंचवार्षिक योजनेशी संबंधित आहेत. उदाहरणार्थ आपण सगळं हे आर्थिक नियोजन जे विचारात घेतोय, 12च्या 12 पंचवार्षिक योजना विचारात घेतोय, हे सगळं नियोजन कशासाठी केलं आहे, डेव्हलपमेंटसाठी, विकासासाठी. आणि त्यातही पुन्हा लक्षात आलं की नुसतं वाढ आणि विकास होतोय पण ग्रामीण भागापर्यंत पोहोचत नाहीये, म्हणून मग सर्वसमावेशक हा शब्द आला, शाश्वत हा शब्द आला, बरोबर का. पंचवार्षिक योजनेमध्ये कीवर्ड्समध्ये बघा तुम्ही, मानव विकास हा शब्द आला. या सगळ्यांसंदर्भात असलेल्या योजना आहेत. उदाहरणार्थ ग्रामीण भाग दुर्लक्षित होता, ग्रामीण भागात लक्ष द्या, म्हणून कृषीच्या विकासाच्या योजना केल्यात. कृषीमध्ये छोटे शेतकरी दुर्लक्षित होते, मग छोट्या शेतकऱ्यांना काय काय देता येईल ते सांगा. दशलक्ष विहीर योजना मी नेहमी सांगतो. पुन्हा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, हे सगळं त्याच्यासाठीच आहे ना.
पुन्हा असंघटित क्षेत्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, तिकडे द्या. मग अटल पेन्शन योजना किंवा ग्रामीण भागातीलच बऱ्याच गोष्टी गरिबांना निवारा नव्हता, मग आवास योजना, इंदिरा आवास योजना किंवा काही घ्या. शिक्षणाच्या कितीतरी योजना आहेत. हे सगळं जे आहे ना पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू झालेलं आहे. आणि मग त्या पंचवार्षिक योजनेमध्ये कुठली योजना सुरू झाली ती कशा संदर्भात आहे? ट्रायसेम योजना घ्या, सिट्रा योजना घ्या, कितीतरी योजना आहेत. हे पंचवार्षिक योजनेचा संबंध लावा, जास्त अवघड नाही आहे. परत MG नरेगा योजना, कितीतरी भरपूर योजना आहेत. नेक्स्ट प्रकल्प, उद्योग किंवा संस्था. प्रश्न आहे तुम्हाला, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये किती पोलाद प्रकल्प स्थापन झाले आणि कोणते झाले? त्याच्यानंतर चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणते, 6व्या कोणते? एकूण पोलाद प्रकल्पाचा हा सगळा क्रक्सच काढून दिलेला आहे मी फॅक्ट्स ऑफ इकॉनॉमिक्समध्ये. ज्यांच्याकडे नाही आहेत त्यांनी आपल्या टेलिग्रामला जाऊ शकता, आपल्या अर्थनीतीच्या टेलिग्राम चॅनलला, तुम्हाला मिळून जाईल. फक्त हे पोलाद प्रकल्पाबद्दल अभ्यास करायचा का? मग इतर पण संस्था आहेत, उद्योग आहेत, प्रकल्प सुरू झालेले आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्हाला नाबार्ड विचारलं जाईल. नाबार्डची स्थापना सांगा कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये? SBIची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये? कुठल्याही संस्था, उद्योग प्रकल्प असू द्यात, बँका असू द्यात, कुठलीही ॲक्टिव्हिटी ही कधी घडली म्हणजे एखादी घटना किंवा एखादी संस्था जी स्थापन झाली तिचं वर्ष आणि ती पंचवार्षिक योजनेसोबत तिची लिंक लावायची. आता इतरमध्येही बऱ्याच गोष्टी, तर राजकीय किंवा अजून काही घडामोडी घटना असतील त्या. आपण सुवेझ कालव्याचा प्रश्न म्हणतो, मग तो कधी निर्माण झाला? त्याच्यानंतर ऑइल शॉक्स जे इंटरनॅशनल लेवलला आपण बघतो ते कधी झाला? आता लक्षात आलं का इतरमध्ये काय टाकायचं ते? किंवा अजून कुठलीही गोष्ट, इंदिरा गांधींची हत्या किंवा ते अजून कुठलं एखादं प्रकरण असेल, काही आणीबाणी सांगा कुठल्या पंचवार्षिक योजनेमध्ये? म्हणजे विथ एक्झाम्पल तुम्हाला सांगतोय, असं उगाच ना इतरमध्ये सगळंच करा, काय काय करा आणि कसं करायचं हे तुम्हाला इथं क्लिअर केलेलं आहे. चलो, सो दिस इज ऑल अबाउट डेप्थ आणि काय आहे नेमकी पंचवार्षिक योजनेची डिमांड आयोगाची ती तुम्हाला तुमच्या समोर दिलेली आहे. आता हे सगळंच केलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही आधी याच्यात प्रायोरिटी ठरवा की मला काय काय करायचं. त्यात इम्पॉर्टंट काय असणार आहे? योजना अजिबात सोडू नका. त्याच्यामध्ये इथं सगळ्यात महत्त्वाचा अजून एक प्रकल्प हे असतो, तो म्हणजे प्रतिमान आणि कालावधी हे आधी करा. म्हणजे थोडं घ्या ना, एवढे सगळेच पॉईंट्स एकदाच करणं शक्य नाही, तर किमान इम्पॉर्टंट मेजर असलेले आधी करा, बाकीचे सोडून द्या असं नाही. पण हे परफेक्ट झाल्यानंतर मग एक घ्या, मग इकडे जायचं, मग अजून इकडे जायचं, किंवा हे आर्थिक वाढ, आर्थिक विकास हे करणं शक्य आहे का? हे पॉईंटमध्ये, पर्सेंटेजमध्ये पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये समजा 3% सांगितलं होतं, 4% अचीव झालं. दुसऱ्यामध्ये 5% सांगितलं होतं, 3% अचीव झालं. हे असं 3, 4, 2 हे किचकट आहे. मग ह्याला सगळ्यात शेवटी ठेवायचं. किंवा अशा पद्धतीने इथं अभ्यास करायचा की किमान 4%, 5%, 6% कुठून अचीव झाला, काय झाला, तो एक मुद्दा. जेवढं शक्य आहे तेवढं करा. इम्पॉर्टंटवालं सगळं करता आलं तर वेल अँड गुड, पण सगळं करत बसण्याच्या नादामध्ये सगळंच गमावून बसवू नका. त्यापेक्षा थोडंच करा, पण चांगलं करा. तुम्हाला जर प्रतिमानावर प्रश्न आला तर प्रतिमान तोंडपाठ पाहिजे, सोडू नका. कालावधी तर क्लिअरच पाहिजे, नो इश्यू, ते तर सगळीकडेच कामाला येईल. त्याच्यानंतर योजना, उद्योग प्रकल्पावर किती प्रश्न आले रे? पोलाद प्रकल्पावर असं. ठीक आहे, चलो, सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. कसा वाटला कंटेंट आणि व्हिडिओ नक्की फीडबॅक मेन्शन करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. हे का सांगतो, ही वेळ पुन्हा नाही. आत्ताच काय असेल ते उद्यात पंचवार्षिक योजनेबद्दल प्रामाणिकपणे सांगा. थोडी ते क्लिअरिटी आली का? तुम्ही आजपर्यंत जे वाचत होता पंचवार्षिक योजना किंवा बघत होतात, आता मुद्दे काय करायचे आणि कसे करायचे, म्हणजे काय करायचं, काय वाचायचं हे सगळं सांगतात, पण कसं करायचं आणि काय वाचायचं तो एक मुद्दा त्याचा क्लिअर केला. आता हा व्हिडिओ झाल्यानंतर पंचवार्षिक योजना बघा आणि मला सांगा नक्की की काय फरक पडला ते. आणि ही आपली रेकॉर्डेड बॅच आहे. पुण्यात असतील त्यांनी तर आवर्जून ऑफलाईन नक्कीच जॉईन करा, पण जे पुण्याच्या बाहेर आहेत त्यांच्यासाठी अर्थनीतीचं ॲप डाउनलोड करा. ऑनलाईन स्वरूपात आपली रेकॉर्डेड बॅच आहे. 2024मध्ये राज्यसेवा आणि कंबाईन दोन्हीसाठी उपयुक्त आहे. तुम्हाला याच्यामध्ये 6 महिन्याचं ड्युरेशन, एकूण 3 टाइम्स वॉच टाईम आहे. 6 महिने म्हणजे त्याच्यात राज्यसेवा पण होती आणि कंबाईनपर्यंत पण मी काळजी घेतली. तिथंपर्यंत तुम्हाला हे बॅच रिव्हिजनसाठी उपयुक्त असेल. आणि हे बाकी बेसिक पॉईंट्स त्याचे. चला, दिस इज ऑल अबाउट टुडेज सेशन. भेटत राहू परत. जेवढे मला इनपुट्स तुमच्याकडून येतील, लक्षात येईल की तुम्ही कुठं लक्ष द्यायला पाहिजेत. काही वेळा तुमच्याकडून इनपुट्स नाही आले तरी मला कळतं की तुम्ही जिथं चुकताय तो मुद्दा तुमच्या समोर घेईल. म्हणजे प्रत्येक वेळेला कन्सेप्टच क्लिअर केली पाहिजे, फॅक्टच दिला पाहिजे असं काही नाही. आता आज काय दिलं मी तुम्हाला? ओरिएंटेशन दिलं. कुठलं? एका टॉपिकचं. इन द सेम वे जेवढे काही इनपुट्स मी मागे सांगितलं 2024साठी मी ताकदीनं तुमच्यासोबत आहे. तुम्ही कमी पडू नका. तुम्ही सुद्धा ताकदीने ह्याच पद्धतीने पुढे जा. प्रत्येक गोष्ट आपण करूया तिथं. चलो, सो थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.